उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संसद परिसरामध्ये कार्यालय देण्यात आलेलं नाहीये। लोकसभेच्या नियमानुसार 8 पेक्षा जास्त खासदार असलेल्या पक्षाला संसद परिसरामध्ये कार्यालय मिळतं। आज लोकसभा सचिवालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा उल्लेख आहे। अजित पवार यांचे नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे लोकसभेत 1 तर राज्यसभेमध्ये 2 खासदार आहेत, त्यामुळे त्यांना संसद परिसरामध्ये कार्यालय मिळालेलं नाहीये अशी माहिती हाती येते। तर लोकसभा सचिवालयाकडून शरद पवारांच्या पक्षाचा जुन्या नावानेच उल्लेख करण्यात आलाय। लोकसभेकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाला कार्यालयाचं वाटप करण्यात आलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजेच एनसीपी असा उल्लेख करण्यात आला। तर आवश्यक संख्याबळ नसल्याने अजित पवारांना लोकसभेकडून कार्यालय मिळालेलं नाहीये। तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसणार आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना रीतसर पत्र पाठवून राजेंद्र राऊत यांनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे। बार्शीच्या शिवसृष्टी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून राजेंद्र राऊत ठिय्या आंदोलन करणार असल्याचं कळतंय। सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत दररोज हे ठिय्या आंदोलन चालणार आहे। मनोज जरांगे यांच्यासोबत झालेल्या वाकयुद्धामुळे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत।